या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। मध्ये संपादित झालेली असते त्यांना काही गुंठे जमीन त्या एमआयडीसी परिसरामधली कमर्शियल जमीन जी आहे ती त्यांना वाटप केली जाते। तर अशा अनेक शेतकऱ्यांना तशा पद्धतीचं ते भूखंडाचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही। त्याच्यामध्ये कारण हे सांगितलं गेलं होतं की संबंधित जे भूखंड द्यायचे काही 2 गुंठे 3 गुंठे अशा स्वरूपाचे, तर त्याच्यामधलं एकच भूखंड अनेक शेतकऱ्यांनी मागितल्यामुळे कुणाला तो द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेला आज मी त्यांना असं सजेशन दिलंय की जेवढ्या शेतकऱ्यांची भूखंड देण्याकरता पात्र आहे त्यांच्यामध्ये लॉटरी सिस्टीम देऊन टाका। त्याच्यामुळं अमुकच भूखंड मला पाहिजे म्हणून जर तुम्ही 10 वर्ष जर ते भूखंडच वाटप करणार नसाल तर काय उपयोग काय त्याचा। त्यामुळे आज ते देखील त्यांनी मान्य केलेलं आहे की लॉटरी सिस्टमनं त्या ठिकाणी ते भूखंडाचं वाटप त्या ठिकाणी ते करणार आहेत। दुसरा आणखी एक प्रस्ताव त्या ठिकाणी माझ्या चर्चेमध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर असा पुढे आलेला आहे की या एमआयडीसी परिसरातले जे भूमिपुत्र तरुण आहेत त्यांची सातत्यानं तक्रार असते की एमआयडीसीला जमीन आम्ही दिली, एमआयडीसी आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यात असताना बाहेरून दुसऱ्या राज्यातून या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो, परंतु आम्हाला इथं काम मिळत नाही। मग त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की त्या कंपनीला जे स्किल असलेलं मनुष्यबळ पाहिजे आहे ते स्किल असलेली माणसं आपल्याकडे नाही। याच्याकरता उपाय काय, मी त्यांना असं सुचवलेलं आहे की आमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही त्यांना ऑन दी जॉब ट्रेनिंग तुमच्या कंपनीमध्ये द्या आणि ज्या पद्धतीचा कामगार तुम्हाला पाहिजे, ज्या कौशल्याचा अधिकारी तुम्हाला पाहिजे ते स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप होईपर्यंत त्याला ट्रेनिंग तुमच्या कंपनीमध्ये द्या। आणि ट्रेनिंग चालू असताना जी शासनाची जी योजना आहे शिका आणि कमवा त्या स्कीमच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करते, त्यांना दर महिन्याला स्टायफंड देण्याच्या कंपनीने 50% द्यायचं आहे, शासन 50% देणार आहे। अशा पद्धतीने 15 ते 20 हजार रुपयाचा स्टायफंड जो आहे तो त्याच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याला मिळू शकतो, जेणेकरून आपले इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना त्या कंपन्यांना लागणारं मनुष्यबळ तिथल्या तिथंच स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकेल। बाहेरच्या लोकांनी इथं या ठिकाणी यायचं, तिथं राहायचं, त्याची राहायची सोय आणि सगळ्या गोष्टी याच्याऐवजी स्थानिक तरुणांना त्या ठिकाणी काम मिळू शकेल। हा देखील त्या ठिकाणी मी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून आज अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या एमआयडीसीच्या विषयाच्या संदर्भानं एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिली पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।